पुढे मागे आई, म्हणून पुढे मागे आई, म्हणून पुढे मागे आई. थिंकोनिया चोळी डोळे तुका, थिंकोनिया चोळी डोळे तुका, पारशी लालाळे दिना हो बसले, पारशी लालाळे. थिंकोनिया चोळी डोळे तुका, डोळे तुका, विठ्ठले कृपाळे जनानी, विठ्ठले कृपाळे जनानी, पाळशी लालाळे दिना हो वत्सले, पाळशी लालाळे दिना हो वत्सले. विठ्ठले कृपाळे जनानी, विठ्ठले कृपाळे जनानी, पाळशी लालाळे दिना हो वत्सले, पाळशी लालाळे दिना हो वत्सले. जनानी, विठ्ठले कृपाळे विठ्ठले कृपाळे जननी, विठ्ठले कृपाळे जनानी, पाळशी लालाळे दिना हो वत्सले, पाळशी लालाळे दिना हो वत्सले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पडी येते आम्ही तुझपासी मागावे, जीवीचे सांगावे हित गुज, पाळसी लळे दीन ओ वत्सले, विठ्ठले कृपाळे जननी. अतिशय गोड अशा प्रकारचे ही रचना बी आहे. आणि या अभंगातून तुकोबराय भगवंताकडे करुणा भागताना दिसत आहेत, पण ती करुणा का भागतोय याची बी मीमांसा या अभंगातून आलेली दिसते. की आम्ही फुकटच नुसते तुझ्यापाशी करुणा भागतोय, प्रार्थना करतोय, विनवणी करतोय असं नाही, तर तुझ्या ठिकाणी असलेली ती जी योग्यता आहे भक्तांचे लळे पुरवण्याची, ती पाहून आम्ही तुझ्याकडे आलो. नाहीतर मग आम्ही तुझ्याकडे आलो नसतो. त्याच्याकडे जी योग्यता असावी, जगाचं भरण पोषण पालन करण्याची योग्यता जरी ईश्वराकडे असले तरी भक्तांचे लळे पुरवण्याची योग्यता विठाई माऊलीकडेच आहे. म्हणून विठ्ठल जो आहे तो कृपाळू आहे. दीन वत्सले अशा प्रकारची जी भाषा केलेली ती देवाच्या बाबतीत केलेली आहे. नाहीतर या जगाचा जन्मदाता कोण आहे तर तो देवच आहे. तो जगाला जन्म देतो. मग जन्म देतो तर पण त्याने तिथे नियम ठेवलेला आहे. ज्याने जन्म देणारा जो ईश्वर आहे तो एका जीवाला नाही जन्माचा दाता, ज्याच्यापासून सगळं विश्व झालं. म्हणून जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. बरोबर आहे, ज्याने जीवदान दिला. पण तो देत असताना सगळ्या जीवांच्याकडे पाहताना समत्व पाहतो, म्हणजे कर्माच्या प्रमाणे पाहतो. आणि कर्माप्रमाणे पाहायला गेलं तर आमचा कुठं अधिकार बसत नाही. कारण आम्हाला माहिती आहे आमची कर्म काय धडानं गोडाची करून ठेवलेली, त्यांनी मागं काय झालेलं आहे, त्यांना आमचा कधी उद्धार व्हायचा देवा. म्हणून असा एखादा तरी धागा पाहिजे की जो आपल्या कामाला येईल आणि मदतीला येईल. असा ईश्वर हा तुमच्या कामाचा नाही. ईश्वराला काम नाही असं नाही म्हटलं मी, पण आपल्या कामाचा नाही. कारण ईश्वराच्या ठिकाणी समत्व बुद्धी आहे. म्हणून त्याच्यावरती आरोप येत नाही. त्याचा तो सुटून गेलेला आहे की मी या सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे भोग देतो. मग म्हणते तू काय आमच्या कामाचा राहिला नाही. कारण कर्माप्रमाणे म्हटल्यावर मग काय उपयोग आहे तेव्हा. असं काहीतरी पाहिजे. म्हणून या अभंगामध्ये असं म्हटलं तुकोबरायांनी की आमच्या आवडीचं पुरवणारा, आवडीची धनी पुरविसी असा जर कोण असेल तर तो एक विठ्ठल आहे.
म्हणून पडी येते आम्ही, पडी म्हणजे आवडीचं, पडी येते आम्ही तुझं पासी मागावे. जो पुरवणारा असतो त्याच्याकडेच मागितलं जातं, जो पुरवत नाही त्याच्याकडे मागायचं काही कारणच राहत नाही. म्हणून म्हणून इथे पडी येते आम्ही तुझं पासी मागावे, जीवीचे सांगावे हित गुज. आमच्या चित्तामध्ये जे काय आहे ते आम्ही तुझ्याजवळ सांगू शकतो. असं ईश्वराची भक्ती का नाही करत, तर ईश्वराची भक्ती करतो आपण, करत नाही असं नाही. ईश्वरालाच कारण ब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि त्याची भक्ती आपण करतो. पण हा जो अभंग आहे ना, हा याच्यात भक्तीमध्ये असा आलेला आहे की त्याचे जे अवतार आहेत, भगवान विष्णूंचे जे अवतार आहेत, तो विष्णूंचा अवतार म्हणजेच विठ्ठल आहे. पण मग विठ्ठल आणि मग विष्णू याच्यामध्ये तरी काय भेद राहिला, तर जो पालन पोषण करतो त्याचं नाव विष्णू, आणि विठ्ठल हा पालन पोषणाची जबाबदारी घेऊन नाही आलेला. जो आकार आहे ना, हा भक्तांचे लळे पुरवण्यासाठी असा आलेला आहे. पुंडलिके दिला बरं करुणा कर विठ्ठले, है ना. ज्ञान विज्ञान विहितं मूढाणां पापिनामपि प्रार्थया दर्शयामी भवेन मोक्ष प्रार्थयामी पुनः पुनः. त्या पुंडलिक राजाच्यासाठी हा आला, आणि मग पुंडलिकासाठी आला तर याच्यात कारण मीमांसा बदललेली, म्हणजे हा आलाच भक्तांसाठी आला. म्हणून आम्ही देव पकडतानाच असा देव पकडला की धरला की जो भक्तांच्या हिताचा विचार करेल. आमचे जे हितगुज आहे ते आम्ही त्याच्याजवळ सांगता येईल असा देव आहे. ईश्वराजवळ सांगता येईल का तुम्हाला? नाही सांगता येत. म्हणून ईश्वर जरी उपासनीय पूजनीय असला तरी करुणा भाकण्यासारखा नाही. मग करुणा भाकण्यासारखा एक देव आहे, त्याचं नाव विठ्ठल आहे तोच, बरोबर आहे. त्या कलेक्टर कचेरीमध्ये बसलेले ज्या कलेक्टर असतात ना, ते कलेक्टर खुर्चीवर बसल्यावर घरातली व्यक्ती राहत नाही. एखादी व्यक्ती घरातली जरी आली तर ते म्हणले त्यांना बाहेर काढा. ते पदावर कुठं बसलेले आहेत, तिथं त्या पोस्टवर बसलेले आहेत, तर त्यांना ते काम आहे. म्हणून मग ते, आणि तेच नंतर पाहू तुम्ही आमच्या ऑफिसला आलो तर तुम्हाला आम्हाला आजसुद्धा येऊन देणार कोणी. म्हटले कसं काय येऊन देतील नाही, कारण तिथं काय काम आहे, मला वेगळं काम आहे. आणि तेच जर घरी आले तर ते म्हणले बसलेत खुशाल, चहा बी पेलेत सगळे काय. ते म्हणले वाव तिथं काय रुबाब असतो, तिथं काय. म्हणले इथे नाही, इथे साधारण झाला. त्याच्याहीपेक्षा जर पुढे गेलं तर घरामध्ये जे लहान पोरं असतात ना, ते कलेक्टरला म्हणतात दादा घोडा करायचा, रा खाली असा तुम्ही घोड्यावर बसा, आम्ही तुमच्या ह्याच्यावर बसतो. कोणाच्या ह्याच्यावर अंगावर बसले. मग पोरं काय करायला लागली, मग कलेक्टर घोडा आहे का, तर घोडा नाही, पण लहान मुलांच्या दृष्टीने त्याचा घोडा झाला. आणि पदावर असेल त्या ईश्वराचं बी तसंच आहे. तो ईश्वर त्या पदावर आहे त्यावेळेला स्ट्रिक्ट, एकदम स्ट्रिक्ट आहे. का कर्म कसं आहे यांचं, खातं काय पहा, तिथं काय काम नाही. आणि तोच खाली आला, विष्णू रूपात आला तर पालनाच्या जबाबदारीवर आला. ईश्वर म्हणजेच विष्णू, तोच खाली आला. आणि तोच विष्णू खाली इतका खाली आला की पुंडलिकासाठी आला. तर ते म्हणले हा आपल्या कामाचा आहे, हे संतांनी ओळखलं. आणि मग खरं तर संतांनीच त्याला या ठिकाणी आणले. आणि एली रूपाबळे करोनी खळे हरिदासी, त्याला या खाली आणलेला आहे. तेव्हा ईश्वराची उपासना करतोच आपण, करत नाही असं नाही. आणि आपल्याला जाणून करतो हा ईश्वर आहे. हे बी कळालं का नाही, तुकोबऱ्यांनी लिहिले का नाही, ज्यापासून सकळ महिमंडळ हे झाले. पण महिमंडळ झाले त्याला इथे उपासनीत नाही आणलं. इथे विठ्ठले कृपाळे करुणा करे हे शब्द येतात ना, इथे आम्ही विठ्ठलच ठेवला. म्हणून पडी येते आमच्या चित्तात जे आवडतं. आणि आम्ही हे पद बऱ्याच अभंगात येऊन गेला आत्ता पुष्कळशा. कास घालोनी बळकट झालो कळी काळावर नीट, तर त्याच्यामध्ये कुठे खाली म्हटलेलं आहे आम्ही, किंवा आम्ही वैकुंठवासी. आम्ही हे पद मागच्या 1-4-5 अभंगात पुष्कळ ठिकाणी नामाचे धार आलेला आहे. तर याच्यात आम्ही अशी जे पद आलेले आहेत तर ते हे विठ्ठलावर प्रेम करणाऱ्या भक्तांच्या वाचक असे आहेत. आणि असे जर कोण असतील तर हे संत आहेत की जे पांडुरंगाशी इतके एकनिष्ठ आहेत, त्याच्यावर प्रेम करणारे आहेत.
मग पांडुरंग हा प्रेम करण्याच्या खरोखर योग्यतेचा आहे, कारण आपल्या प्रेमाला फाटा देत नाहीत. तुम्ही जीवावर प्रेम केलं तर सांगता येत नाही ते तुमचं शेवटाला जाईल का नाही, जातच नाही, कारण जीव स्वार्थीच राहतो. त्याच्या स्वार्थात जर कुठे बाधा आली की लगेच झालंच वितुष्ट तयार होतं त्याच्यात. पण पांडुरंगाचं प्रेम हे अखंड राहतं. म्हणून देव प्रेम करण्यायोग्य देव कोणता जर असेल तर पांडुरंग, हे तुमचं नावच आहे. तर तेव्हा असा असा हा भक्तांचे, मग आता प्रेम करतो म्हणजे काय करतो तर असं आहे, प्रेमामध्ये सगळं बाजूला ठेवलं जातं. प्रेमामध्ये नियमावली नसते. हां, तिथलं शास्त्र बाजूला ठेवायचं. ते म्हणजे अधिकार, योग्यता हे सगळं बाजूला काढून ठेवलेलं असतं प्रेम. मग प्रेमात माप असतं ते. आणि मग आता याच्याबरोबर तुम्ही जर त्याच्यावर प्रेम करता तर मग हा तुमचे लळे पुरवू शकतो का नाही. म्हणून लळे पुरवणे आणि नियमावली यांच्यात विरोध आहे एकमेकांना. जिथे नियम असतो तिथे लळे पुरवले जात. बस तिथं खाली लाईनीत बस. आणि तो आपला कसाही वाकडा तिकडा बसला. आता घरात बसल्यावरती काय असतं काय, नीट बसा असं मला वाटत घरातले कोणी असे तुम्हाला दमदाटी देऊन बसवत असते. नीट बसा, असे आडवे तिडवे का लोळले, कुठं पाय ठेवतात, कुठे लळतात काय, म्हणजे ते तुम्हाला, कारण तिथे काय नाही, नियमावली नाही. आणि तेच तुमच्या शाळेत गेलं तर नियमावली, तिथे तुम्हाला असं नाही का टेबलावर बसून पायवर करून असं पोरांच्या समोर असं होऊ शकत नाही. तर त्याला असा प्रकार आहे. म्हणून लळे पाळणे हा प्रेमाचा स्वभाव आहे. आणि लळे पाळण्यामध्ये काय आहे, माफी आहे. आणि दुसरा भाग आहे आपल्या आवडीचं. आपल्या आवडीचं काय असेल तर ते तुम्हाला आवडीच्या व्यक्तीजवळच मागावं लागतं, निवडीच्या व्यक्तीजवळ नाही. जिथे निवड राहते तिथं आवड पुरवली जात नाही. म्हणून अन्य देवाच्या ठिकाणी, म्हणजे त्याच्यात जो भाग आहे त्या ठिकाणी ही लळे नाही पुरवले जात. तुकोबराय म्हणतात, आमचे सगळे लळे कोण पूर्ण करतो, आवडीच्या पडी येते. आवडीचं जे असेल ना तर हाच पूर्ण करतो. पडी येते आम्ही तुझं पाशी सांगावे. कोणापाशी सांगावे, आपल्याच आवडीच्या माणसाजवळच सांगावं लागतं. तर त्याच्याजवळ ती सांगावं, त्याच्याजवळ काही चोरून ठेवलं जात नाही. तर त्या ठिकाणी तो पूर्ण समर्पित असतो. आणि जिथं काही चोरून ठेवलेलं असतं त्यावेळेला तिथं समर्पण नसतं. आपण ह्या काय आपल्याला समाजात काय सांगायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी चोरून ठेवलेल्या असतात. आणि कारण त्याने जर उघड केल्या तर त्याचं वाटोळं होऊ शकतं. म्हणून तो बरंचसं काही काय करत असतो, लपवून ठेवत असतो. जसा आहे तसा दाखवत नाही तो. आणि मग आवडीच्या ठिकाणी मात्र त्याला चोरून ठेवता येत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, याच्यापासून चोरून नाही ठेवता येत. म्हणजे दुसरीकडे ठेवता येईल आपल्याला, पण याच्यापासून नाही ठेवता येत. कारण न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभर परिहारची न लगे. याच्यापासून काय हे ठेवता येणार आहे. म्हणून याच्यापासून नाही काही लपवून ठेवलं आणि ठेवू बी नाही. देवाजवळ लपवून ठेवल्यावर तुम्ही उघड कोणाजवळ करताल, जागाच नाही राहिली उघड करायला. म्हणून अजून दुसरा आहे, काय जीवनामध्ये झालेलं असेल ना ते सगळं त्याच्याजवळ जर वदवलं तर तो तुम्हाला माफी करू शकतो. कर्माचे नियम वगैरे ते तिकडे ठेवायचे बरं का बाजूला, इकडे आणायचे नाही. कारण आपला विषय कोणता चालला आहे ना, ते म्हणले ते आता आमचं असं ते बाजूला काढून ठेवा तिकडे काय असेल. पाळी येला, पाळी येशी शेवट. तेव्हा हा लळा पाळणारा हा काय आहे, हा विठ्ठल जो आहे त्याच्याजवळ आपले लळे पुरवले जातात. भक्तांचे लळे पुरवणारी दीन वत्सले विठ्ठले कृपाळे असे शब्द आलेले. तर जननी असा शब्द आला तर तो जननी म्हणजे आई म्हणायचं आहे तिथं. आणि आई शब्द टाकून अजून त्या लळेपणातला अजून आपलेपणा तयार केलेला आहे तुकोबरायांनी. विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचा कृपाळ. पुढे
भक्त प्रतिपाळ दीन वत्सल तू माऊली स्नेहाळ पुढे भार सकळ चालविशी. तर तेव्हा अशा प्रकाराने तुकोबरायांनी या भगवंताच्या जवळ म्हणजेच विठ्ठलाच्या जवळ जी करुणा भाकलेली आणि ती का भाकलेली तर याचं उत्तर तुम्हाला याच अभंगामध्ये पाहायला मिळतं. समग्र ऐश्वर्यवान असा असणारा म्हणून आई म्हणून जे निवडलेला जो विठ्ठल आहे तो अतिश्रेष्ठ आहे. मग आम्ही आवडीचं का मागू नये? कारण आवडीचं मागाय त्याच्यात ॲडजस्टमेंट आम्ही का करत राहावी? आता आम्हाला आमच्या आवडीचा विषय काय आहे तर विश्वातले कोणतेच पदार्थ नसून तूच आमचा आवडीचा आहे असं तुकोबराय म्हणतात. आणि देवासमोर मागतानाही त्यालाच मागून घेतलं. संतांनी पदार्थ नाही मागितले या विश्वातले, तो तर काही द्यायला तयार आहे. तुम्ही म्हणताल तुम्हाला असं पाहिजे का? एखाद्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव करून टाकू का तुम्हाला? असं द्यायची तयारी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित धनी जडो देसी. आमचं चित्तसुद्धा तिकडे जाऊ देऊ नको. त्याचं ब्रह्मादिक पद दुःखाची शेलका माल आहे असं तुकोबराय म्हणतात. तेव्हा ज्या अर्थी ते म्हणतायत तर त्या अर्थी तुकोबरायांच्या समोर हे असंही काही लालूच दाखवलेलं दिसतं आहे किंवा तुम्ही असं करा, आम्हाला सोडून बाकी काय पाहिजे तेवढे मागा, आम्ही सगळं द्यायला तयार आहे, पण तर तुम्ही आमची नका इच्छा करू. तर अशा अर्थात तुकोबराय या देवाच्या या गोष्टींना भुलणारे नाही. म्हणून खरे जर भक्त कोणते असतील हे तुकोबराय हे पांडुरंगाचे असे काही भक्त आहेत की जे म्हणून मग त्यांनी काय मागितलं? काही नाही, तुझ्या भेटीची इच्छा, तू भेटावं याच्यातच आम्हाला सगळा आनंद प्राप्त होऊन जातो. विश्वातले पदार्थ भेटल्यावर आनंद होतच नाही. म्हणून आमचं जे मागणं आहे आवडीचं मागणं काय असेल तर हेच मागणे मागच्या 1-2 अभंगामध्ये म्हटलं की कधी येऊन तू भेटणार आहेस, कधी भेट देशील, कधी भेटशील. तर इथं म्हणतायत मग आवड जी आहे पडी येते आम्ही तुझपाशी मागावे. मग तुझपाशी नाही मागावे तर कोणापाशी मागावे? तर तुझ्याजवळच मागू शकतो आम्ही. विठ्ठले जीवीचे जीवलग काय जीवीचे सांगावे हितगुज. आमच्या चित्तात जीवीचे म्हणजे अंतःकरणातलं, आमच्या अंतःकरणात जी उलघाल होते तुझ्या भेटीची ती आम्ही कोणापाशी सांगावी? तर सांगायला तूच आहे एकटा. आणि म्हणून जीवीचे सांगावे हितगुज, जे चित्तामध्ये असणारा जो विषय आहे तो तुझ्यासमोर प्रगट करून सांगायला तरी आणखीन दुसरं कोण आहे आमच्यासमोर? कारण आम्ही कोणाला मान्यताच देत नाही. मागच्या अभंगात म्हटलं होतं की आमचे दुसरे कोणते सोयरे बी नाहीत, दायरे नाहीत, एक तूच माझा खरा सोयरा आहे. आणि त्याच्यामुळे आणि सोयऱ्यामधला संबंध कोणता आहे तर मातेचा लावलेला आहे. तर आई आहेस आणि तू आमचे लळे पुरवले पाहिजेत. पाळसील लळे दिनवो वत्सले. मग तू आमचे लळे पाळू शकशील. लळे पाळणं म्हणजे आवडीचा विषय, जसं म्हटलेलं आहे पडी आहे म्हणजे आवडीचा, आणि तो पुरवणं याच्यात ॲडजस्टमेंट व्यवहारामध्ये केली जाते. पण इथे तुकोबराय म्हणतात पाळशील लळे दीनवो वत्सले. तो वत्सले म्हणजे मातेच्या अंतःकरणाने दीन झालेल्या बालकाचे जे लळे आहेत ते तू पाळशील, पुरवशील. आणि म्हणून तुकोबरायांनी याच्यामध्ये या अभंगामध्ये हा विचार परत विनवणीचा, प्रार्थनेचा, करुणेची बी भाषा आहे खाली खाली गेल्यावर. तेव्हा अशा प्रकारची भगवंताच्या समोर एक मागणी ठेवलेली आहे आणि साक्षात्काराची मागणी. दिसायला अशी वाटते की वा फार किरकोळ आहे, फक्त त्यांनी यायचं आणि दर्शन द्यायचं आणि निघून जायचं आहे ना. तसं बी काही भक्तांचं काय राहत नाही की बा कायमस्वरूपी आमच्याच समोर उभं राहा, असं नाही. तर येऊन साक्षात्कार दिला, भेटले की पुष्कळ होऊन जातं. मग हे वास्तविक पाहता याच्यासाठी फार वेळ लावायला नाही पाहिजे. पण भगवंताचा असा आहे, भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर पाहिलं तर असं लक्षात येतं, जर इतकीशी मागणी आहे की तू फक्त, आम्ही काय मागितलं का दुसरं काही नको बी,
फक्त तू यावं आम्हाला भेटावं इतकीशी मागणी. याला इतका वेळ का घेतो हा? आणि शिवाय इतकी त्याला विनवणी करुणा भागतात सगळे संत. तर त्याच्या भेटीची योग्यता म्हणजे त्याला तयार होण्यासाठी पुष्कळ कालावधी जातो. आपल्याला वाटतं आपण भेटीच्या योग्यतेचे आहोत असा आपला गैरसमज आहे. आपल्याला त्याने काय येऊन आम्ही काय किती चांगले व भजन करतो, सकाळ दुपार संध्याकाळ करतो, वाचन करतो, आणखीन काय करतो, यायला नको का त्याने? नाही. तर तेवढी योग्यता आपल्या ठिकाणी नाही. त्या योग्यतेची किंमत म्हणजे अधिकाराची उंची असते. त्याचा अधिकार तितक्या उंचीवर जातो तर त्यावेळेला त्याचं प्रत्यक्ष अवतरण होतं. म्हणून या विश्वातला सगळ्यात अवघड असा जर कोणता भाग असेल तर देवाचा साक्षात्कार, सगुण असो अथवा निर्गुण असो, हा सगळ्यात अवघड. होतो का नाही? होतोच, याच्यात काही शंका नाही. कारण तो झालेला आहे ना. त्याची उदाहरणं नसती तर मग आपण सोडूनच दिला असता, तो चंद्र डोक्यातला काढून टाकला असता. कारण हा काही कोणाला भेटत नाही. विनाकारण कशाला आपले वाणी ही करत बसवायची, खर्चत बसवायची. परंतु हा भेटला, मग तो काय करतो? त्या भेटीची जितकी तळमळ, ओढ, आतुरता त्या भक्ताच्या चित्तामध्ये लागते तितका तो भक्त हा भगवंत स्वरूप बनत असतो. म्हणून कोणी असं म्हणेल की इकडे तर व्यावहारिक माता त्या बालकाली जर थोडं त्या ओरडण्याच्या पद्धती आहेत त्या बालकाच्याही. म्हणजे जर एखादं लहान बालक असेल आणि पाळण्यात टाकलेलं असेल, त्यांनी जर शिव केलेली असेल तर ते सगळं ओलं करून टाकलेलं असतं ते. आणि त्याला काय ते म्हणजे सहन होत नाही ते असं, मग ते लगेच खुसखुस करायला सुरुवात करते. ते असं ओरडायला लगेच नाही मोठा हे धरत, स्वर धरत पकडत, पण थोडासा आधी हळूनी, नंतर त्यावेळी नाही उचलला तर त्याच्यापेक्षा थोडासा जोरात, त्याच्यातही नाही उचलला मग तिथून पुढे गिअर टाकतात. आणि मोठा गिअर टाकल्यावर मग त्या हा माझ्या बाळाला कुणी मारलं की लगेच ती पळत येते. कोण आलं लगेच त्याला लगेच ते मग त्याला उचलला. तिथंसुद्धा थोडासा का व्हायना तिने काय लावलेला आहे? उशीर लावलेला दिसतो व्यवहारात. पण ती घेते. पण मग तिथं उशीर कोणता लागला आहे ते त्याला नाही येत कसं त्याला त्याच्याजवळ. तर आणि नंतर त्याला उचलला जातं. ही देवरूपी माता जी आहे ती सुद्धा याला चांगली खुशखुश करून देते, टाहू फोडून देते. आणि जोपर्यंत तो टाहू फोडत नाही तोपर्यंत देवसुद्धा त्याच्याकडे पाहत नाही.